अष्टविनायक चौकात श्री दहिकाला उत्सव मंडळाच्या वतीनं दीपोत्सव आणि रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन। श्री दहिकाला उत्सव मंडळाच्या वतीनं दीपावली पाडव्याच्या निमित्तानं ठाण्यातील अष्टविनायक चौकात दीपोत्सव आणि रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यंदा या दीपोत्सवाचं हे 26वे वर्ष उत्साहात साजरे करण्यात आलं। या दीपोत्सवाचे मार्गदर्शक स्वर्गीय प्रल्हाद हळदे होते। परिसरातील नागरिकांमध्ये एकोपा राखण्यासाठी आणि सण एकत्र साजरा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो। यंदा मात्र दीपोत्सवाच्या तयारी दरम्यान दुपारी अचानक अवकाळी पाऊस झाल्यानं काढलेल्या सुंदर रांगोळ्या भिजून नष्ट झाल्या। त्यामुळे कलाकारांची निराशा झाली। मात्र काही वेळानंतर पाऊस थांबताच त्यांनी नव्या जोमानं पुन्हा रांगोळ्या साकारण्यास सुरुवात केली। त्यांच्या या उत्सवाचं कौतुक करत मंडळाच्या वतीनं सर्व कलाकारांचा विशेष सत्कार करण्यात आला। दीपोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान फटाक्यांची आतिषबाजी आणि दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। तब्बल 15 मिनिटांनी भव्य आतिषबाजी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी देखील गर्दी केली होती। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, मनसे नेते अविनाश जाधव, शिवसेना उबाटा गटाचे राजेश वायल पाटील, प्रकाश कोटवानी, रोहित पिंपोळकर, हेमंत पमनानी, रमाकांत पाटील, सुनील नाईक, पांडुरंग दळवी यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते रवींद्र मोरे, पुंडलिक घाग, मनोहर चव्हाण आणि अन्य पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांनी यंदाही दिवाळी सण उत्साहाने साजरा केला। या काळात फटाके वाजवण्याच्या प्रमाणातही वाढ झाली। मात्र संध्याकाळच्या वेळी झालेल्या पावसामुळे तेवढ्याच काळात प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळाला। अर्थात यंदा दिवाळीपूर्वीची हवेची गुणवत्ता आणि दिवाळीच्या काळातील हवेची गुणवत्ता याचा विचार करता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणाच्या पातळीत सरासरी 11.1% वाढ नोंदवण्यात आली। तर दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत 3.2% वाढ नोंदली गेली आहे। 2024च्या दिवाळी कालावधीतील हवेच्या गुणवत्तेशी तुलना केली असता यंदा हवेतील प्रदूषणाच्या पातळीत 7.2% वाढ झाल्याचं दिसून आलं। मागील 3 वर्षांच्या दिवाळीच्या कालावधीत वायू प्रदूषणाचं मूल्यमापन केलं असता असं निदर्शनास आलं की 2023 मध्ये दिवाळी कालावधीमधील हवा गुणवत्ता निर्देशांक 62.7% वाढ झाली। 2024 मध्ये दिवाळीच्या कालावधीत निर्देशांकात 33.9% वाढ झाली होती। महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं ठाणे शहरात दिवाळी 2025 कालावधीतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला। मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत आणि ज्युनियर केमिस्ट ओम सत्यशू परळकर यांनी हा अभ्यास केला होता। या अभ्यासात दीपावलीपूर्व आणि दीपावली कालावधीतील ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली। ठाण्यात वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं आता कडक भूमिका घेतली आहे। बीट मुकादम आणि बीट मार्शल यांच्यावर थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली असून अनधिकृत बांधकामांची नोंद घेऊन त्यावर तातडीनं कायदेशीर कारवाई करणं त्यांना बंधनकारक राहील। कारवाई न केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराच प्रशासनानं दिलाय। तसंच सहाय्यक आयुक्तांनाही या संदर्भात स्पष्ट जबाबदारी देण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ठाणे महापालिकेनं बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम सुरू केली असली तरी काही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचं समोर आले। त्यामुळेच प्रशासनानं हा नवा निर्णय घेतलाय। गेल्या काही वर्षात ठाण्यात बेकायदा बांधकामांचं प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले। बदललेल्या राजकीय परिस्थितीत ही बांधकामं झपाट्यानं वाढत असल्याचं लक्षात घेऊन उच्च न्यायालयानं स्वतःहून हस्तक्षेप केला होता। न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेनं जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत 264 बेकायदा बांधकामांवर कारवाई केली। मात्र पुढील काळात कारवाई अधिक गतिमान करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले। ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जबाबदारीची साखळी निश्चित करून उत्तरदायित्व वाढवण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनानं केला आहे। महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व प्रभागांमधील बीट, मुकादम आणि सहाय्यक आयुक्तांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत।
खासदार नरेश म्हस्के आणि विराट संस्थेच्या वतीनं ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रंगात रंगली दिवाळी या खास दिवाळी पहाट मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित राहून सर्वांना बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्याही शुभेच्छा दिल्या। गेल्या 20 वर्षांपासून या कार्यक्रमाचं दिवाळीत यशस्वी आयोजन करण्यात येत आहे। या 20 वर्षात ठाण्यात अनेक बदल झाले। खुद्द आयोजक नरेश म्हस्के हे देखील नगरसेवक, नंतर ठाण्याचे महापौर आणि आमदार होण्याऐवजी थेट या शहराचे खासदार झाले। ठाणेकरांनी त्यांना साथ आणि आशीर्वाद दिल्यानंच हे शक्य झाल्याचं यावेळी प्रांजळपणे त्यांनी नमूद केलं। राज्यात यंदा शेतकऱ्यांवर आसमानी संकट आलं, मात्र त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही त्यांना 32,000 कोटींची मदत जाहीर केली असून केंद्राकडूनही राज्याला मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। लाडक्या बहिणींनी साथ दिली म्हणून राज्यात महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं, त्यामुळे त्यांच्यासाठी सुरू केलेली योजना कधीही बंद करणार नाही असंही त्यांनी अधोरेखित केलं। तसंच आजवरच्या वाटचालीत पत्नीनं खंबीर साथ दिल्यानं सारं शक्य झालं आहे, त्यामुळे दिवाळीचा सण कुटुंबियांसोबत साजरा करतो असं त्यांनी सांगितलं। हा कार्यक्रम असाच उत्तरोत्तर सुरू राहो आणि ठाणेकरांना आनंद देत राहो अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, विराट संस्थेचे दिगंबर प्रभू, ज्येष्ठ निवेदिका वीणा गवणकर, अभिनेत्री नम्रता संभेराव, युवासेनेचे ठाणे लोकसभेचे अध्यक्ष नितीन लांडगे, शिवसेना टेंभी नाका शाखा प्रमुख निखिल बुडजडे, अजिंक्य शिंदे तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारी, शिवसैनिक आणि ठाणेकर रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदी घालण्यासंबंधीचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे असं स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले। ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचाही गौरव केला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक कडवट देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। जेव्हा जेव्हा देशावर कोणतंही संकट कोसळतं तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच मदतीसाठी पुढे सरसावतो। अशा संघटनेवर बंदी घालण्याबाबतचं वक्तव्य दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करणाऱ्या नेत्यांबद्दल त्यांना विचारलं असता शिंदे यांनी लोकशाहीत प्रत्येक पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार असतो असं नमूद केलं। मात्र महायुतीच्या ताकदीवर त्यांनी विश्वासही व्यक्त केला। हा ज्याचा त्याचा निर्णय असतो, मात्र महायुती म्हणून आम्ही लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि विधानसभेत प्रचंड बहुमत मिळवले, त्यामुळे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचाच भगवा डौलानं फडकेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। लाडकी बहीण योजनेबाबत पसरलेल्या अफवांवरही शिंदे यांनी पूर्णविराम दिलाय। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणारच आणि ही योजना अखंडपणे अविरतपणे सुरूच राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं।